नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात सर्व? मजेत ना? माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जी रेसिपी पाहणार आहोत ती प्रत्येक कोकणी माणसाला आवडते आणि या गरमीच्या सीझनमध्ये ती प्रत्येकाच्या ताटात असते. तर ती म्हणजे ओल्या काजूची भाजी. आणि सर्वात महाग भाजी असते ही, जी हॉटेलमध्ये मिळते. ते फ्रोझन काजूची भाजी असते. पण त्या भाजीला ओल्या काजूच्या भाजीसारखी छान टेस्ट नसते. माझी आई गावावरून कोकणचा हा रानमेवा घेऊन आली आहे. त्या काजू फोडण्यापासून त्याचे काजूगर वेगळे करण्यापर्यंत आणि ती भाजी कशी बनवायची याची पूर्ण रेसिपी प्रोसेस मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओची सुरुवात करूया. ओल्या काजूच्या बिया कापताना त्यातील चीक हाताला लागू नये आणि इजा होऊ नये यासाठी काजू कापण्यापूर्वी हाताला आणि वापरणाऱ्या विळीला किंवा सुरीला खोबरेल तेल नीट लावून घ्या. यामुळे चीक चिकटत नाही. काजू बिया या अशा प्रकारे उभ्या कापून घ्यायच्या आहेत. कापताना त्याला हलक्या दाबून घ्याव्या, पण बोटं सुरक्षित अंतरावर ठेवावी. काजू कापताना त्याचा चीक शरीराला लागणार नाही याची काळजी घ्या, कारण चिकामुळे त्वचेला खाज किंवा जखम होऊ शकते. या काजू बिया कापून झाल्यानंतर सुरीच्या टोकाने आतला पांढरा जो काजू गर आहे तो बाहेर काढायचा आहे. अशा प्रकारे आता हे काजूगर आपण गरम पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिटं ठेवून द्यायचे आहे. गरम पाण्यात काजूगर ठेवल्यामुळे त्याचे वरचे साल नरम होते आणि आपण ते सहजपणे सोलू शकतो. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण अशा प्रकारे काजू सोलून घ्यायचे आहेत. आता आपल्या काजू सोलून झाले आहेत. साल काढून झाल्यानंतर काजू स्वच्छ पाण्यात 3 ते 4 वेळा धुवून घ्यायचा आहे. म्हणजे त्याचा जो थोडाफार चीक अजून राहिला असेल तर तो पूर्णपणे निघून जाईल. ओल्या काजूची भाजी बनवायला सुरुवात करूया. कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये राई, जिरं, 4-5 कढीपत्त्याची पानं, कापलेल्या 2 मिरच्या आणि ठेचलेली लसूण टाकून छान फोडणी करून घेऊया. फोडणी छान तडतडली की मग आपण याच्यामध्ये वाटण टाकायचे आहे. भाजलेला कांदा, सुके ओले खोबरे आणि 2 टोमॅटो हे मिक्सरमधून वाटण करून घ्यायचं आहे. फोडणी छान झाली आहे. आता आपण याच्यामध्ये हे वाटण टाकूया. आणि काजूच्या भाजीसोबत तुम्ही बटाटा ॲड करू शकता किंवा काही जण काही कडधान्य ॲड करतात. मी इथे शेवग्याच्या शेंगा ॲड करत आहे, कारण शेवग्याच्या शेंगांमुळे भाजीची टेस्ट अजून वाढेल. आता यामध्ये मी ओल्या काजू टाकत आहे. ओल्या काजू ॲड केल्यानंतर छान मिक्स करून घेऊया. आता आपण याला एक उकळी येऊ देऊया, म्हणजे शेवग्याच्या शेंगा आणि काजू शिजतील. आता मसाले ॲड करून घेऊया. मी याच्यामध्ये हळद, मिरची पावडर, गरम मसाला आणि शेवटला मीठ ॲड करत आहे आणि छान मिक्स करून घेऊया भाजी. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही अजून मसालेसुद्धा ॲड करू शकता. आता यामध्ये आपण कापलेली कोथिंबीर टाकून गार्निश करून घेऊया. तयार आहे आपली कोकणी स्टाईल ओल्या काजूची भाजी. ही भाजी तुम्ही भाकरी, भात, चपाती किंवा पुऱ्या कशासोबतही खाऊ शकता. खूप छान लागते. कशी वाटली मग तुम्हाला आजची माझी रेसिपी? कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.